नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यासारख्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. इयत्ता 10वी इतिहास पूर्वपरीक्षा आन्सर शीट. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला. 2. 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय. जोड्या लावा. चुकीच्या जोड्या ओळखायच्या आहेत आपल्याला. बघा, पहिली चुकीची जोडी आहे हडप्पा संस्कृती शोध, जेम्स मिल. दुसरी दिग्दर्शन हे मराठीतील पहिले सुरू केले मासिक, नरेंद्र शर्मा. आणि तिसरी चुकीची जोडी आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ, दिल्ली. या प्रश्नामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची असते. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, कृती पूर्ण करायचे. 3 कृती दिलेले 4 गुणांसाठी. त्यापैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. बघा, पहिली कृती, भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे. दिल्लीचा लाल किल्ला, अजिंठा वेरूळ लेणी, महाबलीपुरम येथील मंदिर, खजुराहो येथील मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर आणि सांचीचा स्तूप. दुसरे, महाराष्ट्रातील लोकनाट्याचे विविध प्रकार. भजन, पोवाडा, तमाशा, कीर्तन, लळीत, भारूड, नाटक. त्यानंतर खेळांच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा. दिव्यांगांचे ऑलिम्पिक व विम्बल्डन, एशियन गेम्स, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, फुटबॉल विश्वचषक स्पर्धा. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, ब भाग. कारणे द्यासाठी. प्रादेशिक इतिहास लिहिण्यासाठी चारणा मिळाली. बघा त्याचं कारण. दुसरं, प्रसारमाध्यमांमुळे जग फार जवळ आलं. महत्त्वपूर्ण आहेत ती. त्याचं कारण. प्रश्न तिसरा, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे. प्रश्न चौथा, उतारा दिलेला होता आणि त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण या पद्धतीने उतार्यात शोधून लिहायची आहेत. 4 गुणांसाठी हा प्रश्न असतो. त्यानंतर प्रश्न 5वा, थोडक्यात उत्तरे. स्त्रीवादी इतिहास लेखन किंवा संकल्पना म्हणून विचारले जाते. टिपा. पोवाडा, त्यावर आधारित टीप. प्रश्न 6वा, राज्यशास्त्र या विषयावर आधारित 2 गाळलेल्या जागा. सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारलेला प्रागतिक समाज निर्माण करण्याचे संविधान हे महत्त्वपूर्ण साधन आहे. दुसरं, जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे होय. त्यानंतर चुकीबरोबर 3 विधानं दिलेली आहेत. ती आपण अचूक ओळखायची आहेत आणि या पद्धतीने लिहायची. प्रश्न 8वा, एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे 2 गुणांसाठी.
त्यानंतर ब भागामध्ये कृती पूर्ण करायची आहे. 2 कृती दिल्या जातील, दोघांपैकी एक कृती आपल्याला कंप्लीट करायची आहे. निवडणूक प्रक्रियेचा क्रम लावायचा आहे. त्यानंतर शेतकरी चळवळीच्या मागण्या, प्रश्न 9 2 गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये या ठिकाणी विचारलेली आहेत. कमीत कमी 4 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी 2 गुणांसाठी लिहायची आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा इतिहास विषयाचा पूर्वपरीक्षेचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आपल्याला तो नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर विषयांचे पेपर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.